मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी मंत्री नितेश राणेंकडून कोकण महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मध्य रेल्वेकडून जलद मार्गावर आता 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय, तर सीएसएमटी स्थानकावरील फलाटांचा विस्तार करण्यात येणार, मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंबईतील लालबाग उड्डाणपूल दुरुस्त करण्याची मागणी, तर उड्डाणपूल मृत्यूचा सापळा असल्याची पोस्ट। लालबाग उड्डाणपुलावरील खड्डे दाखवणारे फोटो ही ट्विट। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई केली, तर 31 होर्डिंग्स हटवली, ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती। समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी आता आधुनिक सुविधा, तर 60 ते 65 किलोमीटर अंतरावर कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय, तर रेस्टॉरंट उभारण्यासाठी सुद्धा निविदा। मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलाव करण्यासाठी आता निविदेला विकासकांकडून प्रतिसाद नाही, तर पालिकेकडून भूखंडाच्या लिलावासाठी अखेर पुनर्निविदा। मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार। विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा पुरस्कारही देऊन त्यांचा सन्मान केला जाणार। दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या रावच्या अडचणीत वाढ, तर 12 कोटी रुपयांच्या सोनं तस्करी प्रकरणात सीबीआयकडून देखील तपास सुरू, तर सोन्याची तस्करी केल्याची तिची कबुली। मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती। आजपासून पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।